अक्कलकोट कडून तुळजापूरकडे जाताना दुपारी साधारण 3 ते 4ची वेळ. रस्त्यावर काहीच विशेष नाही, पण पुढे थांबा म्हणणारा खाकीचा हात मात्र विशेष ठरला. गाडी अडवली, डॉक्युमेंट सगळे क्लिअर, तरीही प्रश्नांचा पाऊस. जणू नियम आम्ही पाठ करायचे आणि मनमानी त्यांना. ड्रायव्हर शेवटी म्हणालाच, साहेब 2 वेळा पावती देऊन आलोय, काहीतरी करा, आता घरी जायचंय. पण ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हते ते. कागद पाहणं नव्हतंच त्यांना. कागदातलं वेगळंच काहीतरी पाहायचं होतं बहुतेक. आणि मग लाईव्ह कॅमेऱ्यात कैद झालेला तो क्षण. ड्रायव्हरकडची 200ची नोट पुढे केली आणि खाकी वर्दीतला हात शांतपणे ती घेऊन गेला. जणू नोट नाही, रोजचा रिवाजच. आणि इथे खरीच चपराक. गाड्या चेकिंग, वाहतुकीचे नियम, दंड प्रक्रिया हे शिकवणारा विभाग ट्रॅफिक पोलीस. गाडी क्लिअर, कागद क्लिअर, चूक फक्त एक, आम्ही नागरिक आणि ते वर्दीत. लाईफमध्ये पैसा घेतल्याचं सगळंच दिसतंय. आणि प्रश्न थेट न्यायव्यवस्थेकडे. यावर कारवाई कोण करणार? ही 200ची नोट सुरक्षा होती की सिस्टीमवरचा उघडा डाग? चेकिंगच्या नावाखाली जनतेला त्रास देण्याची ही रात्रंदिवस चालणारी सवय कधी थांबणार? दिला सन्मान आहे, पण वर्दीच्या नावावरचा हा साईड बिझनेस जनता आता डोळे झाकून सहन करणार नाही.